नमस्कार. आज आपण कच्च्या कैरीचं लोणचं बनवणार आहोत. 1 वर्ष 2 वर्ष हे लोणचं आपलं टिकते. तर आता हे लोणचं बनवण्यासाठी काय करायचं, तर कैऱ्या का नाही एकदम घट्ट दगडासारख्या कैऱ्या चॉईस करायच्या. अशा ह्या मी 1 किलो कैऱ्या घेऊन आलेल्या आहे बाजारातनं, मंडईतनं. रात्रभर मी ह्या कैऱ्या मिठाच्या पाण्यात भिजवत टाकलेल्या आहेत आणि सकाळी उठून ह्या कैऱ्या मी स्वच्छ चांगल्या पाण्यानं 2-3 पाण्यानं धुवून काढून हातानं रगडून ह्याचा सगळा चीक काढला आहे आणि कॉटनच्या एका कपड्यानं पूर्ण कैऱ्या मी स्वच्छ पुसून घेतलेल्या आहेत. लोणच्याचं पहिला वसूलच आहे की ह्यात पाणीच राहता कामाचं नाही, एक थेंबसुद्धा, तरच आपलं लोणचं टिकतं आहे. तर हे सगळं पूर्ण कैऱ्या काढून हे बघा, हे अशी कैरी आपली तयार झालेली आहे बरं का. बघू शकता तुमची ह्याची कोळीत कशी कठीण तयार झालेली आहे. आता मी ह्याचे फोडी करून घेतले आहेत बघा, ह्या अशा स्वच्छ पुसून, आणि तुम्हाला जेवढ्या आकाराच्या पायाशी तुम्ही फोड्या करून घेऊ शकता. एका परातीत आता हे मी ओतत आहे. ह्याच्यावरनं चांगलं मीठ घालते मी भरपूर सारं, आणि हळद. आता ह्याला चोळून सगळं हे मिक्स करून घ्यायचं. हळद, मीठ आणि कैऱ्या व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आणि एका कॉटनच्या कपड्यात हे घालायचं आणि चाळणीत ठेवायचं. त्याच्या खाली पण एक भांडं ठेवायचं नितळायला 3 ते 4 तासाकरता. म्हणजे आणि काय उरलं असेल तर ह्याचं पाणी नितळून जावं ह्यासाठी. आता हे बघू शकता तुम्ही, हे असं बघा, हे एवढं ही कोय आहे आणि हे वरचं तुमचं चिकाचं भाग आहे. हे सगळं काढून टाकायचं. ज्यावेळेला आपण हे कट करतो त्यावेळेला भरपूर सारं की नाही आतल्या कोई त्याचा लगदा तयार होतो आहे, ह्या कैऱ्यांच्या फोडीला लागतो आहे. तर त्या सगळ्या स्वच्छच करून घ्यायच्यात आपल्याला फडक्यानं, म्हणून घासून एक फोड सगळी स्वच्छ करून घ्यायची. आता एका चाळणीत मी कापड कॉटनचं घातलं आहे आणि त्यावरती हे पाणी त्यासाठी ठेवून टाकले. आता मसाला घेऊया आपण. हे आपली दालचिनी आहे, 7 लवंगा, 7 मिरे, हे तळलेला हिंग आहे, आणि ही बडीशेप आहे 50 ग्रॅम, मेथ्या 20 ग्रॅम, तीळ 50 ग्रॅम. हे लाल म्हणजे तिखटाची पूड आहे. आता एका मी कढईमध्ये आता लोणचं करण्यासाठी लागणारं सगळं जे आहे, आता बरणी ही घासून स्वच्छ केली आहे तरीसुद्धा ह्याला मी वापरणार आहे चांगली. आत नाशी ह्या कढईच्या वर ठेवले, कढई आपली गॅसवर आहे. तर ह्या आतनं आपण ह्याला काय करूया, क्लीन म्हणजे जंतुनाशक करून घ्यायचं. म्हणजे तुमचं लोणचं 1-2 वर्ष आरामशीर टिकतं आहे. ही गोष्ट लई महत्त्वाची आहे ह्या लोणचं करत असताना. पाण्याचा हात लागता कामाचा नाही. आणि जी तुम्ही भांडी वापरणार आहे ही सगळी जंतुनाशक असायला पाहिजेत. आता ह्या मेथ्या आपण घेतलेल्या आहेत 20 ग्रॅम. ह्या हलक्या गॅसवरती ह्या भाजून घ्यायच्या आहेत. तर साधारण आपल्याला साहित्य कसं लागलं आहे, तर बेडगी मिरची 100 ग्रॅम आणि मीठ साधारण पावशेरच्या पण जरा जास्तच लागलं आहे बरं का आपल्याला. ही बडीशेप आहे, बडीशेप तुमची 50 ग्रॅम आहे. काळी मोहरी 100 ग्रॅम आहे, पिवळी मोहरी 100 ग्रॅम आहे, हळद आहे 4 चमचे, दालचिनी आपण घेतली आहे चांगली 2-3 इंच, लवंगा 7, मिरे 7 पीस, आणि तीळ 100 ग्रॅम, जिरे 50 ग्रॅम, तीळ 50 ग्रॅम, मेथी 20 ग्रॅम, तेल पावशेर, बडीशेप 50 ग्रॅम. असं याचं प्रमाण आहे. ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळं दिलेलं आहे. आणि तुमचं हिंग जे आहे, हिंग पण तुम्ही मोठा टेबलस्पून, 1 टेबलस्पून, म्हणजे आपण जे पोहे खातो ते चमचा आहे त्यानं 1 मोठा टेबलस्पून तुम्ही हिंग घालायचं आहे. आता हे सगळं मिश्रण आपण काय करायचं आहे, मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. ह्या सगळ्या साहित्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता. आता ही पिवळी मोहरी आहे आपली, तर ही थोडीशी मी आता काय करते, गरम करून घेते आणि मिक्सरला लावून घेते. काळी मोहरी पण आपण घेतलेली आहे, पिवळी मोहरी पण घेतलेली आहे. हे बघा, हे असं आता हे मिक्सरला आपण बारीक करून घेऊ. अतिशय स्वादिष्ट आणि सुंदर असं हे लोणचं तयार होते बरं का. हे एका प्लेटमध्ये काढू. हे बघा, असं दरदरी पिसून घ्यायचं. आता ही मोहरी आपण, पिवळी मोहरी, मिक्सरला लावून घेऊ थोडीशी गार झाल्यानंतर. ही पण आणि आता हे आपलं वाळत घातलेलं काय आहे, आंब्याच्या फोडी आहेत. ह्या मी फॅनच्या खाली ह्याला 4 ते 5 तास चांगल्याकडे घरातल्या घरातच फॅन लावून वाळवलेले आहेत. एका कॉटनचं कापड घालून त्याच्यावरती ही ओढणी टाकल्या आणि त्यावरती ह्या फोडी ठेवल्यात. त्यातलं पाणी तळल्यानंतर आपण पाणी त्यासाठी फोडी ठेवल्या होत्या 3-4 तासासाठी. त्यानंतर 4 तास मी फॅनच्या खाली ठेवले.
आता तेल घ्यायचं आहे आपल्याला पावशेरभर. त्यात काळी मोहरी टाकायची 100 ग्रॅम आणि पिवळी मोहरी टाकायची आपल्याला किती 100 ग्रॅम. काळी मोहरी चांगली तडतड द्यायची. मग गॅस बंद करायचा. गॅस बंद करायचा आणि मग त्यात पिवळी मोहरी टाकायची आणि सगळं आपण जो मसाला बारीक करून घेतला आहे तो सगळा मसाला आपण ह्यात घालायचा. आणि सगळ्यात शेवटी लाल तिखट घालायचं आहे, कारण लाल तिखट करपलं तर मग ते काळपट रंग येतो लोणच्याला. ही पिवळी मोहरी गेल्यानंतर गॅस बंद. आणि समजा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी वाटलं आपल्याला की बाबा थोडंसं तेल कमी पडतं तर आणि तेल तुम्ही घालायचं. लोणच्याच्या वर एक पाव इंचाचं थर तेलाचं यायला पाहिजे बघा. आणि आता आपण जी बरणी स्वच्छ करून घेतलेली आहे त्याच्या खाली पण एक थर मिठाचा, एक थर तुमची मिरची पूड. त्यानंतर लोणचं निम्मं लोणचं भरलं की परत एक थर मिठाचा, परत तुमचं लोणचं. हे बघा, हे असं आपलं सगळं मिक्स लोणचं आपण तयार झालेलं आहे आपलं मसाल्यासकट. आणि आता आपण ह्या बरण्यात आपण हे बघा, हे मी असे झाकून ठेवलं होतं एक अखंड रात्र थंड व्हायसाठी. आता ह्यात मी मीठ घालत आहे आणि बरणीच्या तळाला मी मीठ आणि हे लाल तिखट घातलेलंच आहे. आता ह्यात आपण काय करायचं, हे लोणचं असं भरायचं. पाण्याचा हात अजिबात लागता कामाचा नाही. आणि निम्मं लोणचं भरून झालं की एक थर परत आपण मिठाचा द्यायचा. आणि 2-3 दिवसानंतर परत आपल्या लक्षात येते हे जसं लोणचं मुरते तसं खाली बसत जाते. हे बघा, हे असं मीठ टाकायचं. परत ह्याच्यावर लोणच्याचा थर द्यायचा. आणि जर वाटलं बाबा तेल कमी आहे तर तुम्ही परत तेल कडवून खरं एक उकळी घ्यायची. तेलाची उकळी गरजेची आहे, म्हणजे तेलात ते पण जंतुनाशक होतं आहे. मग ते थंड करायचं, गरम गरम तेल घालायचं नाही. आणि मग ह्या लोणच्याच्या वरती तुम्ही तेल ओतायचं. अशी ही प्रोसिजर आहे. 1 किलो कैऱ्याच्या हे 2 बरण्या माझ्या झाल्यात, म्हणजे छोटी बरणी पूर्ण भरलेली नाही. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.